वेलकम बॅक फ्रेंड्स, आपला देश हा बऱ्याच सणांचा देश आहे. म्हणजे जगातले सगळ्यात जास्त सण हे भारतात साजरे केले जातात. त्यात भर म्हणून आता भारतात वेगवेगळे फेस्टिवल सुद्धा साजरे केले जात आहेत. म्हणजे काईट फेस्टिवल किंवा मान्सून फेस्टिवल. असो, सांगण्याचं कारण हल्लीच एक नवीन फेस्टिवल भारतात पहिल्यांदाच पुण्यात साजरा करण्यात आलाय. चला काय आहे बघूया तो फेस्टिवल. हा होता बबल फेस्टिवल, जो भारतात पहिल्यांदाच पुण्यात साजरा करण्यात आला. आणि याच फेस्टिवलला क्लासमेट या आगामी सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. चला आपण तिथे जाऊनच बघूयात की या फेस्टिवल मध्ये त्यांनी काय काय धमाल केली आहे ते. बबल फेस्टिवलला खूप मजा आली. एकतर भारतामध्ये फक्त पुण्यामध्ये हा पहिल्यांदा बबल फेस्टिवल झाला आणि त्याला क्लासमेटची टीम जाऊ शकली. आणि काय पद्धतीने ते लोक गंमत आणतात त्या शोला ती बघायला मिळाली. भारतात कुठेही झाला नाही, पण तो पुण्यात झाला. आणि पुण्यातल्या सगळ्या जनतेने, त्या मुलांनी, लहान लहान मुलांनी सगळ्यांनी बबल शो एन्जॉय केला. एक आगळं वेगळं फेस्टिवल होतं, लहान मुलांसाठी होतं खरं तर. आणि आम्ही तिकडे जाऊन पुन्हा एकदा लहान झालो. वेगवेगळ्या गोष्टी ज्या प्रॉब्ली आम्ही लहान असताना नव्हत्या त्या आम्हाला अनुभवायला मिळाल्या आणि खूप धमाल आली. आजूबाजूला सगळी चिल्लीपिल्ली होती आणि त्यांच्यात आम्ही सेलिब्रिटीज म्हणून गेलो होतो, त्यामुळे थोडा भाव पण खायला मिळाला. सो इट वॉज व्हेरी नाईस. तिकडे जाईपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं काय असणार आहे. तिथे गेल्यानंतर जाणवलं की लहान मुलं आम्हाला दिसत होती आणि ती छोटी छोटी मुलं ज्या पद्धतीने त्या बबल फेस्टिवलला एन्जॉय करत होते. त्यामुळे आम्ही काम करताना कॉलेजमध्ये आलो, क्लासमेट्स होतो आणि क्लासमेट्स प्रमोट करताना आम्ही जवळजवळ ज्युनियर KG आणि नर्सरीत गेलो. हा अनुभव आम्हाला बबल फेस्टिवलने दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बबल फेस्टिवल जो बालेवाडी स्टेडियममध्ये झाला, इंटरनॅशनल शो होता. त्यात बरेच वेगवेगळे प्रकार, बबल्सचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे शो त्यांनी दाखवले. अप्रतिम होता आणि लहान मुलांनी खूप एन्जॉय केला. त्यामुळे पुण्यात असं काही घडतं आहे ते मला खूप आवडलं. अशा प्रकारचं एवढं मोठं बबल ते इंटरनॅशनल ॲक्टर्स बनवताना मला प्रत्यक्षात पाहायला मिळालं. आणि हे जे भरवतात पुण्याचं बबल फेस्टिवल, त्या आयोजकांचे मनापासून आभार. त्यांनी क्लासमेटच्या टीमला तिकडे बोलवलं आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्या कलाकारांनी या नवीन फेस्टिवलचा इथे मनमुराद आनंद लुटला आणि सणांनी भरलेल्या या देशात आणखी एका सणाची आणि आनंदाची भर केली. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक नवीन न्यूज देणार आहे. टाइमपास आणि शाळा क्वीन केतकी माटेगावकर हिचा नवा सिनेमा येतोय. नाव अजून माहीत नाहीये, पण हा चित्रपट सुजय डहाके दिग्दर्शित करतोय. सुजय डहाके आणि केतकी पुन्हा एकत्र म्हणजे आणखी एक ब्लॉकबस्टर नक्कीच. पण सुजय म्हणजे एक एक्सपेरिमेंटल डायरेक्टर आणि त्याने आपल्या चौकटी तोडून यावेळी एक नवीनच एक्सपेरिमेंट करायला घेतलंय. ते म्हणजे हा चित्रपट सायन्स फिक्शन आहे. सुजयच्या शाळा आणि आजोबाच्या यशानंतर हा सिनेमा सुद्धा लोकांना खूप आवडेल अशी अपेक्षा करूयात. केतकीचं एकूणच काम बघता तिला चांगले चित्रपट करायला मिळालेत आणि हा चित्रपट सुजय बरोबरचा दुसरा चित्रपट आहे. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. पण तुम्ही काळजी करू नका, कारण आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या फिल्मी गप्पांमध्ये. तोवर मायबोली पहा आणि मस्त रहा.